गुड मॉर्निंग. आज छोटी थोडी आराम करायला लागले आहे आणि आमची चिव सगळं किचनचा वट्टा पुसून ही ती झाडू मारून घ्यायला लागले आहे. भांडी वगैरे सगळं काय काय केली चिव तू? हां, कुत्रेला पण फिरवून आलेली. हे कोंबड्या सोडलीच नाही? सोडणार इतक्या लवकर कोण सोड? लवकर सोडणार नाहीच का? होय. आमची चिव एवढी कामाची आहे. लय काम करू वाटतं चिवला. काम करते, सगळं हे करते. मग मम्मीला कावर उठविलं झालीच चिव? हां, मम्मीच्या हात पाय गळगळ करायला गळगळ कराल ती. रोज मी नाही करणार. होय. मग आता स्वयंपाक पण तूच करणार आहेस का? हां, तेवढं तिंबून देते हो. हां, आणि मग मी तिकडून सांगते मला काय काय टाकायचं ती भाजी. हां. बाई किती कचरा राहिला जात. मग भाज्या पण करायला शिकल्या आहे, चपाती पण करायला आली आहे. ती तोंडावरची केस घे की पाठीमागं. दरवाजा पूर्ण उघड. मोठा पेदा फरक गत जोडते नाही वार येईल. वेत नाही वार नाही. कचरा उडते. मोठा पेदा फरागत लोळते. लेकरांना त्या कुत्रीला नेऊन आणलं, टोपलंभर भांडे घासले, भिंती लावलं, झाडू मारले. आणि आता मी असं झोपले फरागत. जाऊ द्या, आज रविवार आहे, माझ्या बी जीवाला आराम घेऊ द्या. जाऊ का आज संडे आहे. संडे. बरं, आज कुठं जायचं तुला? होय चिव, आज कुठं जायचं? पिक्चरला जायचं. चला पिक्चरला. अजून मी नुसतं मनालाच भाग आहे पिक्चरला जाऊ म्हणून. मला काय होते माहिती का, मला ते जास्त गरज होते, डोकंच दुखतंय मला पिक्चरला जायचं आहे. माझं लय डोकं दुखते, ते गरज आहे. आणि ही 3 माणसं एवढे उत्साहात असते. पिक्चर म्हणलं का अगं मायगा असं फरार फुटते ते पिक्चर म्हणलं की जायचं म्हणून. आणि काय खाणार आहेस तू चिव? काय खाणार आहेस? मी पुरी भाजी बिरी भाजी काय खाणार आहेस का? पाणीपुरी खाणार आहेस का? खावा, समोसा खावा, पाणीपुरी खावा, लय काय काय खावा. माझी श्रावणी अरे मी उगं बघणार तुमच्याकडे. जीवाला मी उगा आराम घेणार. खावा तुम्ही, खावा काय काय खायचं. जाऊ. आमची चिव जर एवढी हुशार आहे. लय हुशार. माय लेकरू तसलं लेकरू कुणाचं सापडलं नाही. आओ माझी वाघीण. हा घे. लय हुशार आहे माझं वासरू. उघडा आता, पूर्ण दरवाजा उघडा. आता झालं की कचरा भरायला आहे. माझ्या लेकराला किती वाटा बसला. हायच किती वर्षाचं, आता तर 4थीला आहे. आत्ताच होतीला गेले. हे लयच मोठे आहे की मग. लय मोठा काय वाघीण माझ्या अजून बारीक आहे. तर 10-11 वर्षाची तर आहे. धंडा पिंडा मोठं दिसला रे. मग अजून त्या डोक्याचा एक विकास व्हावा लागेल का नाही? विकास झाला अजून विकास. हेच मोठं दिसल्यावर असते काय हो मोठं पिलं. वास करा चला. शायनिंगचा तसं बनवलं कसला शायनिंगचा पुतळा घातले का? घातला नाही. घातलाय, छान आहे. चल छोटू उठा. मी आता दिसतं दात बसणार, आंघोळ करणार, चहा पिणार. झालं आता देऊ. आता काय करते माहिती आहे का, तिच्याकडे रोज एकच काम आहे, बाहेरला जायचं, रंग घालायचं. मुलांना थोड्या जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे. मुलं पण कधी तर शिकतात. आणि काय असते माहिती आहे का, कालचं ते औरंगाबाद साईडचं जे ते डोंगराव, माझ्या अंगावर काटा आला. अरे किती आई वडिलांनी लेकरांसाठी करायचं. लेकरांनी असं काहीतरी हट्टापोटे. लेकरावाला लहानाचं मोठं करायचं सोपं नाही.
आणि लेकराला सगळं वेळेच्या आतमध्ये भेटलेलं का आई वडिलाला काय वाटते, मला जे भेटलेलं ते माझ्या लेकराला भेटावं अशी इच्छा असते आई वडिलाची. जाऊ द्या, आमची नाजूक परिस्थिती दिवस गेले, माझ्या लेकराला भेटावं. प्रत्येक आई वडिलाला वाटते माझ्या लेकराच्या हालात होणे, पण त्याचा ती आई वडील विचार करतात, त्याचा गैरवापर करतात लेकरं, चुकीचा विचार करतात. मला सांगा, काय त्या आईची वडिलांची काय चूक असत? तेवढी माणसं होती, 1 तास विनवत होती, पण त्याच्यात जन्म दिलेले आई बाप असते ते किती जरी झालं तर. ती बाप म्हणणारा जवळ गेला, झटापटीत ती दोघं वरून खाली पडली. आईने एक क्षणाचा सुद्धा विचार केला नाही. जीवाला वाटलं असेल त्या बिचारीच्या, ही दोघं जर गेल्यावर माझं हायच काय मागे राहून काय करणार. तिनं सुद्धा बिचारीनं उडी मारली. त्यांच्या घरात कसलं घर बांधले, मला रात्री अक्षरशः असं मला वाईट वाटलं बघितल्यावर. कसलं घर बांधलंय आणि तिथं फक्त कुत्रच आहे तेवढं. मला सांगा, असं एक कुटुंबच उद्ध्वस्त झालंय तसं बघायला गेलं तर. किती काय अवघड आहे. मुलगा हट्ट काय करते ती काय नाही, पोरांना पण काय कळत नाही. हट्ट करावा, पण काय हट्ट करावा. मी सारखं लेकरावाला एकच सांगत असते, आपल्या परिस्थितीनं राहावं, जसं हाय त्या परिस्थितीत राहावं. मी अजिबात मुलीवाला काय कोई करू देत नाही कसल्याच बाबतीत. बऱ्याच जणाला वाटेल लेज दाब देते, दाब देणं सुद्धा चुकीचं नाही. आमच्या साहेबाला भेटणे त्या पुरी पण मला बघितल्यावर चळचळा कापते त्या पुरी. कुठल्याही एक वडिलांनी जरी मया केलं तर आईनं रागराग करावं. दोघांनी बी जर मया केलं तर लेकरं बिघडतात. मग म्हणून दोघांपैकी एकाने मया करावं, एकाने हसून जवळ घ्यावं, एकाने रागराग करावं. मी नुसतं डोळे फाडून जर बघितलं तर लेकरं जागेवर शांत बसते. ते असं दाब राहावं आईचा. ती आई आताच्या काळात आई लईच असं पोपो करायला लागते. आता आई काय तर माझं लेकरू असं आहे, माझं लेकरू तसं आहे, काय नाही. त्या लेकराला पण आयतं खायची सवय लागते. आई वडिलाच्या जीवावर राहिलं का ते आयतं खायची सवय लागते लेकराला, त्याला परिस्थितीची जाणीव राहत नाही. जाऊ दे, त्यांच्या आत्म्याला शांती लेकरांनी भेटो. काम केल्यावर बारीक होत नाहीत लेकरं. कुठल्याही गोष्टीत कुठलंही काम लहान आणि मोठं नसते. त्यांनी ती शिकलेले, त्यांनी ते काम आपण काम लावणं, त्यांनी काम शिकावं त्याच्यातून, त्यांनी पुढे चालून. आता मला सांगा, आम्ही आज ना उद्या ह्यांचं लग्न करणारा मुलींचं, मला आमच्या मम्मीने शिकवलीच नाही म्हणल्यावर मी 10 वेळेस म्हणते हो, मुलीनं शाळेत पण शाळा बी शिकावं, घरचं काम बी शिकावं. आई वडिलाची उद्या उदाहरणे होणे, काय शिकवले म्हणून. माझ्या मुली बऱ्याच जणाला विचार येत असं, एवढे लहान लेकर आहेत, बाई फराग झोपले आणि लेकराला काम लावले. काम लावले तिला विचारा, मी मनाने उठली आहे तिला. आज रविवार आहे, आज मला आपण बी आराम घ्यावा, तर म्हणली सकाळी मम्मी तू आराम घे. आता मी उठलो तर मी कुत्र्याला फिरून आणते, किचनचा वट्टा पुसते, भांडे घासलेली होती लावली. मी तिला काम सांगले, मनोमन काम करावं लेकरांना. चला उठा. आता फक्त रात्री एवढंच म्हणले, मी पिक्चरला जाऊ, कुठे जायचं पिक्चरला जाऊ, तर हे तिन्ही माणसं आता थाटली आहेत पिक्चरला जाऊ. माझी बेजारी करते तर हे नुसतं गरज ते गावभर. चला उठा उठा उठा. उठते साहेब, रोज कामच आहे, कामच आहे. हो का, माझं लेकरू असलं लेकरू राहो, झोप मम्मी, झोप मम्मी. हा, दूध धुवायला येते माकडा मामा. नगर बाबा, बस झालं वागात, केलंच तेवढं बस झालं. हात दुखतात बस. बाय 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 बाय.